अयोध्येच्या राम मंदिराचं काम अर्धवट लटकलं। 3 महिन्यांपासून राम मंदिराच्या कामाचा वेग मंदावला। घरी गेलेल्या कारागिरांचा कामावर परतण्यास नकार। क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांवर कारवाई झाल्याचा नाना पटोलेंचा अजब दावा। काँग्रेसची त्या आमदारांवर अदृश्य कारवाई। टाउन प्लॅनिंग नसल्यानं पुणे बुडालं। पुणे महापुरावरून राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल। एकट्या पुण्यात 5-5 शहर झाले असल्याचा राज ठाकरेंचा टोला। समित कदमचे फडणवीसांसोबतचे जवळचे संबंध। अनिल देशमुखांचा समित कदमांवर आरोप। अनिल देशमुखांचं डोकं फिरल्याचा समित कदमांचा पलटवार। समित कदम यांचा आरएसएस आणि फडणवीसांसोबत संबंध असल्याचा संजय राऊतांचा आरोप। तर समित कदमच्या वाय दर्जाच्या सुरक्षेवर देखील राऊतांचा सवाल। चित्रा वाघ यांच्याकडनं समित कदमांचा पवारांसोबतचा फोटो ट्विट। तर देशमुखांनी फडणवीसांवरील आरोपांबाबत पुरावे दावे। चित्रा वाघ यांचं देशमुखांना भाल। अफिडेव्हिट केलं असतं तर ठाकरे आज अडचणीत असते। फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं। अनिल देशमुखांचं फडणवीसांवर खळबळजनक आरोप। दिंडोरीची जागा राष्ट्रवादीकडेच राहील। नरहरी झिरवळ हेच दिंडोरीतून उमेदवार असतील। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची घोषणा। विधानसभेला रासपला 50 जागा मिळाव्यात। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची मागणी। अभिमन्यूसारखं जनतेला भाजप चक्रव्यूहात अडकवतंय। मोदी, शहा, भागवत आणि डोवाल अदानी अंबानी चक्रव्यूह चालवतात। राहुल गांधींची सडकून टीका। एकाचा वापर संपला की दुसरा पिंजऱ्यातून बाहेर काढतात। चित्रा वाघ यांच्या शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक। धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया यशस्वी। 4 ते 5 दिवस रुग्णालयात विश्रांती करण्याचा डॉक्टरांचा सल्ला। देशाच्या संपत्तीवर दोघांची एकाधिकारशाही। अदानी अंबानींचं नाव घेण्यास अध्यक्षांकडून राहुल गांधींना मनाई। रमेश चन्नीतला जागा वाटपाच्या संदर्भात नेत्यांशी चर्चा करणार। 4 ऑगस्टला मुंबईत 10 वाजता बैठक। बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित। सोलापुरात सिद्धाराम मैत्रेंच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। ऊस बिलाचे पैसे न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश। उरणमधील तरुणीच्या हत्या प्रकरणी अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकरांनी पोलीस आयुक्तांची घेतली भेट। आरोपीला अटक करून कडक कारवाई करण्याची दानवेंची मागणी। शहरातील 50% अवैध होर्डिंगवर कारवाई का होत नाही? अमरावतीमधील खड्डे अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात रवी राणा आक्रमक। बुलढाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। मेहकर तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांचा मोर्चा। अमरावतीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन। 9 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा। विविध मागण्या मान्य करण्याची शासनाकडे मागणी। जालन्यातील परतूर तालुक्यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकं जळाली। बोगस खतामुळे पिकं जळाली तर कृषी सेवा केंद्र चालकावर कारवाईची मागणी। साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। कोणत्याही क्षणी पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याचा अंदाज। कोयना धरणात 84.85 टीएमसी पाणीसाठा। हिंगोलीचा पारोळा तलाव प्रवाही। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, तर गर्दीकडे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज। पुणे सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई। वाघांची शिकार करून कातडी विकणारं रॅकेट उद्ध्वस्त। पुण्यातील गावठी दारूची विक्री करणाऱ्या भट्ट्या उद्ध्वस्त। कारवाईत 89 लिटर देशी दारू उद्ध्वस्त, तर 3 जणांना पोलिसांनी केली अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।